Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve Be the Best poem Warming Up, and this poem is from your 8th standard textbook Unit 1 Poem 1. So the first section is chit chat. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण सर्वात प्रथम चिट चॅट हा सेक्शन जो आहे तो सोडवणार आहोत. मी सपना टीचर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून हा व्हिडिओ करतेय. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवाल. सो फर्स्ट काही क्वेश्चन दिलेले आहेत, हे फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमची उत्तरं त्याप्रमाणे लिहू शकता. मी इथे उत्तरं दिलेली आहेत. जर तुम्हाला वाटलं वेगळं उत्तर लिहायचं तर तुम्ही आरामात लिहा. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? तुम्हाला कोणत्याही स्पर्धेमध्ये कुठलं पारितोषिक मिळाले का? आन्सर येणार येस, आय गॉट प्राइज इन स्पीच कॉम्पिटिशन. तुम्हाला डान्समध्ये मिळाले, रायफल शूटिंगमध्ये मिळाले किंवा क्रिकेटमध्ये मिळाले, तुम्ही त्याप्रमाणे लिहा. हाऊ डिड फील ॲट दॅट टाइम? आता इथे जेव्हा डिड येतं ना तेव्हा उत्तर लिहिताना बघा, कधी पण वाक्यात डिड असेल ना तर तिथलं पुढचं क्रियापद हे मूळ रूपात असतं. पण उत्तर लिहिताना काय करायचं, डिड काढून टाकतो आपण, म्हणून आपण काय करणार, क्रियापदाचं तिसरं रूप लिहिणार. आय फेल्ट एक्साइटमेंट, जॉय अँड सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट. हॅव यू एव्हर, हा थर्ड क्वेश्चन आहे. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? तुम्ही तुमच्या प्रयत्नात अपयशी ठरलात का? उत्तर आहे येस, मेनी टाइम्स आय फेल्ड इन माय एफर्ट्स. क्वेश्चन 4, डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल एज फेल्युअर? तुम्हाला असं वाटतं का की आपण यश आणि अपयश दोन्ही स्वीकारलं पाहिजे? उत्तर आहे सक्सेस अँड फेल्युअर आर पार्ट ऑफ आवर लाईव्स. कारण यश अपयश आपल्या आयुष्यातले अविभाज्य घटक आहेत. सो वी हॅव ॲक्सेप्ट द बोथ. वी हॅव टू ॲक्सेप्ट द बोथ. इथं आपण टू लिहिणं गरजेचं आहे. वी हॅव टू ॲक्सेप्ट द बोथ. क्वेश्चन 1 आहे, रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. इथे काही 4 सेट्स दिलेले आहेत, ते शब्द मोठ्यानं वाचायचे आहेत. अलाउडचा अर्थ आहे मोठ्यानं वाचणं. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन, हिल, स्टोन, माउंटन, रॉक, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, डीप, चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. सो हे वाचून चालेल. आपला नेक्स्ट क्वेश्चन इथे आहे, B. Rearrange each of the above sets of words according to the increasing order of their size growth. So ज्याप्रमाणे त्या सगळ्याची वाढ होते त्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय, त्यांचा आपल्याला इथे क्रम ठरवायचा आहे. जसं सगळ्यात पहिलं उत्तर आपण बघूयात. सीड, सीड म्हणजे बी, सॅपलिंग म्हणजे रोपटं, प्लांट म्हणजे वाढलेलं जे रोपटं असतं ते, आणि ट्री म्हणजे वृक्ष, स्टोन छोटा दगड, रॉक, हिल, माउंटन, चाइल्ड, बेबी, यूथ, अडल्ट, स्ट्रीम, रिव्हर, सी आणि ओशन. त्याच्या आकाराप्रमाणे वाढीप्रमाणे आपण तो क्रम लावलाय. दिस ऑर्डर रिफ्लेक्ट्स द प्रोग्रेशन फ्रॉम स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट और फ्रॉम द अर्लिएस्ट स्टेज ऑफ ग्रोथ टू द मोस्ट डेव्हलप्ड स्टेज. Now the second question is, in your pre-primary classes you must have learnt the story of the lion and the mouse. Read it in English and fill in the gaps using words given in the box. So इथे बॉक्स मध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द तुम्हाला या गोष्टीमध्ये टाकायचे. तुम्ही लहानपणापासून अनेकदा ही गोष्ट ऐकली असणार आहे गॅरंटेड, पण ती इंग्लिशमध्ये जर तुम्हाला कोणी लिहायला सांगितली तर ती गोष्ट पूर्ण करताना इथे आपल्याला शब्द भरणं अत्यावश्यक आहे. सो आपण ही स्टोरी पूर्ण करूयात, उत्तरांसहित वाचूयात. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. फॉरेस्ट इज द फर्स्ट आन्सर. अ माउस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लायन गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माउस अँड वॉज रेडी टू किल इट. द माउस, रेड सगळे उत्तर आहेत बघा. द माउस बेग द लायन टू लीव इट अँड से दॅट सम डे इट वुड हेल्प द लायन. तुम्हाला लक्षात आलं असेल की सिंह जंगलात झोपला होता, उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता, सिंह चिडलेला, तो त्याला पकडतो उंदराला आणि त्याला मारून टाकणार. तेवढ्यात उंदीर काय म्हणतो की मी तुझ्याकडे जीवनाची भीक मागतो, मला तू सोड. सम डे इट वुड हेल्प द लायन. मी तुला कधीतरी मदत करेल एखाद दिवशी. द लायन लाफ्ड अँड लेट इट गो. तो सिंह हसतो आणि त्याला सोडून देतो. वन डे द लायन वॉज कॉट इन अ नेट सेटअप बाय हंटर्स. हंटरचा अर्थ आहे शिकारी. शिकाऱ्यांमार्फत जे जाळं टाकलं गेलं होतं त्यात तो सिंह अडकला जातो. ही रोड म्हणजे काय, तो मोठ्याने गर्जना करतो. लावली ॲज ही ट्राय टू हार्ड टू एस्केप. एस्केप म्हणजे सुटका करून घेणे. सुटकेसाठी तो मोठ्याने गर्जना करतो. द माउस हर्ड, हर्ड म्हणजे ऐकणे. तो माउस उंदीर ऐकतो. द लायन अँड केम इट chewed up the net with the sharp teeth and set the lion free.
आणि तो त्याच्या टोकेरी दातांनी त्याला मुक्त करतो, ती नेट फाडतो त्याला मुक्त करतो. त्या गोष्टीचं मॉरल काय आहे? स्मॉल ॲक्ट्स ऑफ काइंडनेस, म्हणजे आपण छोटं छोटं दयाळूपणा जो दाखवतो लोकांसाठी, कॅन लीड टू ग्रेट रिवॉर्ड्स. लोकांना दाखवा, प्राण्यांना दाखवा, कोणालाही दाखवा, पण तुम्ही जो दयाळूपणा दाखवाल तो शेवटी तुम्हाला त्याच स्वरूपात परत मिळणार आहे. सो अशी ही गोष्ट होती. थँक्यू सो मच स्टुडंट. खूप इंटरेस्टिंग वॉर्मिंग अप होता. तुम्हाला नक्की आवडला असेल आणि या व्हिडिओचा थोडा जरी फायदा होणार असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठलं टॉपिक तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून सांगा.